पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 26 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। आजपासून आपण 27व्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत। रुद्धि व बाह्य देशेपि यस्मिन् कस्मिंश वस्तुनि समाधिराद्य सन्मात्रात नाम रूप पृथक कृती। असा हा 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे। मागील काही श्लोकांमध्ये आपण समाधींचा अभ्यास केलेला आहे। समाधी हा शब्द जो आहे तो जगतभर एका विशिष्ट पद्धतीने ध्वनित केला गेलेला आहे। अख्ख्या जगामध्ये समाधी या शब्दाविषयी जी माहिती आहे ती वेगळी आहे आणि या ग्रंथामध्ये किंवा या ग्रंथाचा जो बारकाईने अभ्यास आपण केला तर जी आपल्याला माहिती मिळते ती वेगळी आहे। आणि याच ग्रंथाला धरून किंवा याच ग्रंथाच्या या श्लोकांना धरून सगळ्या जगामध्ये समाधीचा जसा प्रसार आहे तसाही अभ्यास सांगता येऊ शकतो किंवा तशाच प्रकारचा अभ्यास एखादा व्यक्ती सांगू शकतो। परंतु काही लोकांनी, काही महात्म्यांनी या श्लोकांचा अर्थ जो ज्ञानपर समाधी केला आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि आपण त्यांच्या आधारानेच अशा अनुभवी असणाऱ्या किंवा अशा प्रकारे एक विशिष्ट अर्थ सांगणाऱ्या वर्गाला धरून आपण या समाधी संबंधित आलेल्या श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण कुठेही योग मार्गातल्या समाधीचा स्वीकार केलेला नाही। योग मार्गातली समाधी आणि ज्ञान मार्गातली समाधी एकच असते असं खूप थोर मोठे समजले जाणारे लोक मानतात, त्यांचे अनुयायी मानतात आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे। त्यामुळे आजही जगामध्ये समाधी म्हटलं की लगेचच आसन, प्राणायाम किंवा यम नियम या मार्गाने जी निर्विकल्प समाधी प्राप्त होते तिचं वर्णन केलेलं आढळतं आणि त्याप्रमाणे लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रयत्न करताना दिसतात। त्यामुळे एकदम असा या ग्रंथामध्ये, या श्लोकांमध्ये आलेला जो अभ्यास आहे तो सहजच कोणी मान्य करेल असं म्हणता येत नाही आणि करणारही नाही आणि कोणी करतही नाही। एकदमच ज्ञान मार्गातल्या या समाधींचा स्वीकार होणं फार अशक्य आहे। ज्ञान मार्गामध्ये असणाऱ्या लोकांना सुद्धा ते कठीण आहे, कारण की त्यांची बैठक जी आहे ती व्यवस्थित कदाचित नसावी, म्हणून तसं होत असावं। मात्र आपण या ग्रंथाच्या आधारे या समाधीचा ज्ञानपरच विचार केलेला आहे। मागील श्लोकामध्ये आपण निर्विकल्प समाधीचा अभ्यास केला। त्या श्लोकामध्ये शेवटी एक दृष्टांत सांगितलेला आहे की ज्या दृष्टांताच्या आधारे निर्विकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधीचा शेवट किंवा निर्विकल्प समाधी फलीभूत होणं म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। तर निवात स्थित दीपवत असा तो दृष्टांत आपण मागील श्लोकामध्ये पाहिलेला आहे। भगवान व्यासांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये म्हणजे महाभारताच्या या एका भागामध्ये म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये अशाच प्रकारचा श्लोक लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये हाच दृष्टांत दिलेला आहे। आणि 6वा अध्याय म्हणजे योगपर आहे असं आपल्याला श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर दिसतं किंवा जास्तीत जास्त लोक जगातले या 6व्या अध्यायाला योग पर अध्याय मानतात। म्हणजे पतंजली योगाप्रमाणे हा आहे असं मानतात।
परंतु या 6व्या अध्यायातील अनेक श्लोकांमध्ये पतंजली ऋषींनी सांगितलेली जी काही क्रिया आहे किंवा ज्या काही प्रक्रिया आहेत, जो काही अभ्यास आहे, तो तसाच्या तसा कुठेही आढळत नाही. त्यामुळे पतंजली ऋषींचं म्हणणं व्यासांच्या या श्रीमद भगवद्गीतेत असं म्हणता येत नाही. आणि पतंजली ऋषी आणि व्यास यांचा कालावधी भिन्न भिन्न आहे. त्यामुळे व्यासांनी त्यांचं काही तिथे मांडलंय असं म्हणता येणार नाही. अधिक नीट जर आपण 6व्या अध्यायाचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे युक्त योगी आहे आणि एक म्हणजे युंजन योगी आहे. तर नीट अभ्यास करून असं लक्षात येऊ शकतं की युंजन योगी हा जो वर्ग आहे त्या वर्गाचा विस्तार म्हणजे पतंजली ऋषींचा योग आहे असं म्हणता येईल. परंतु यासाठी अभ्यासक लोकांची गरज आहे. अभ्यासक लोकांनी त्याच्यावर विचार करावा. पण युंजन योग हा या वर्गामध्ये टाकायला काही हरकत नाही. आणि मग तेवढा भाग आत्मसंयम योग म्हणजे 6व्या अध्यायामध्ये धरायला काही हरकत नाही. परंतु त्याला आधार किंवा त्याच्या आधारे हा योग पुढे विस्तार पावलेला आहे असं म्हणता येईल. पण युंजन योगी आणि युक्त योगी यामध्ये जर आपण अभ्यास करून बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की श्रेष्ठ कुठला योगी मानलेला आहे, युक्त योगी हा श्रेष्ठ मानलेला आहे. त्यामुळे योगाचे हे जे 2 प्रकार 6व्या अध्यायात मान्य केलेत त्याप्रमाणे युक्त योगी हा जो आहे हा श्रेष्ठ आहे. आणि या युक्त योग्याचं वर्णन करताना व्यासांनी निवात स्थित दीपवत इथे जसं दृष्टांत आलेला आहे तसाच तिथे दृष्टांत दिलेला आहे. 6व्या अध्यायामध्ये कुठला श्लोक येतो, यथा दीपो निवातस, म्हणजे या ठिकाणी निवात स्थित दीपवत, तिथे यथा दीपो निवातस स्थितो असं काहीतरी श्लोक आहे. संपूर्ण श्लोक मला पाठ नाही, पण यथा दीपो म्हणजे ज्याप्रमाणे दिवा आणि निवात स्थितो म्हणजे निवात म्हणजे या ठिकाणी निर्वात. तर तो जो निवात स्थित आणि तिथे पण यथा दीपो निवात स्थितो जो आहे तो दोन्ही सारखेच आहे, म्हणजे समान तसं दृष्टांत आहे. फक्त श्लोकाची रचना वेगळी आहे त्यामुळे शब्दांचे ठेवण वेगवेगळी दिसते, पण दृष्टांत तोच तसाच आहे. पण तिथे कुठल्या योगाचं वर्णन आहे ते युक्त योगाचं आहे. आणि युक्त योगी म्हणजेच ज्ञानी. युक्त योगी आणि ज्ञानी हे 2 वर्ग नाहीत, हे एकच वर्ग आहे. असं जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला या पद्धतीने या श्लोकांचा अभ्यास केला आणि तो चुकीचा आहे असं वाटणार नाही. याला आधार व्यासांच्या श्रीमद भगवद्गीतेचा 6व्या अध्यायाचा सुद्धा देता येतो. म्हणजे तो आणि हा समान आहे असा विषय लक्षात येईल. म्हणजे फक्त जास्त लोक श्रीमद भगवद्गीतेला मानतात त्यामुळे श्रीमद भगवद्गीतेला धरून हा विषय आहे की नाही असं आपल्याला कदाचित अभ्यास करावा वाटला तर आपण याच्यावर अधिक विचार करायला काही हरकत नाही. मला काही या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास सांगायचा नाहीये, परंतु सगळ्यांच्याच अभ्यासामध्ये श्रीमद भगवद्गीता असल्यामुळे आपण अशा रीतीने सुद्धा दोन्हीकडे पाहायला काही हरकत नाही. असो, तर या ठिकाणी आपण आता त्या पुढच्या अभ्यासाकडे जाणार आहोत. मागील अभ्यासापर्यंत आपण समाधी पाहिलेली आहे, म्हणजे आतापर्यंत आपण समाधीचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी 27व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. रुद्धीव बाह्य देशेपी यस्मिन कस्मिंश वस्तुनी, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे समाधी राध्य सन्मात्रात नाम रूप पृथक कृती, असा दुसरा भाग. आता इथे सुद्धा समाधी असा शब्द आलेला आहे, म्हणजे मागील समाधींना धरूनच पुन्हा इथे आपल्याला समाधीचा विचार सांगण्यात येत आहे असं लक्षात येऊ शकतं. तर आपण त्याचा इथे पुढे विचार करू की रुद्धीव म्हणजे हृदयामध्ये, बाह्य देशेपी हृदयामध्ये आणि बाह्य देशात, यस्मिन कस्मिंच वस्तुनी म्हणजे एखाद्या वस्तूचा म्हणजे एखाद्या पदार्थाचा आधार घेऊन समाधी आपण प्राप्त करू शकतो. आणि त्यामध्ये मात्र नाम रूप पृथक कृती म्हणजे नाम आणि रूपाला आपण वेगळं करणं अपेक्षित आहे, असा सरळ सरळ श्लोकाचा अर्थ आहे. त्याचा आपण इथून पुढे काही चिंतनामध्ये विचार करणार आहोत.
हृदय म्हणजे हृदयामध्ये. आता हृदयामध्ये हा शब्द आलाय म्हणजे आपल्याला मागे आपण जो अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये हृदयापर्यंत आलेला असायला पाहिजे. कारण की आपण प्रवास करत करत हृदयापर्यंत विचार केलेला आहे. म्हणजे अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तीपासून पुढे आपण हृदयापर्यंत गेलो होतो, तसा आपण विचार केलेला आहे. त्याच्या आधी आपण सविकल्प समाधीमध्ये बाह्य पदार्थांचाही विचार आपल्या अभ्यासामध्ये आपण घेतला होता. म्हणजे आपण एकदमच वृत्तीचा विचार केला नव्हता, आपण एकदमच काही वृत्तीचा विचार केला नव्हता. सविकल्प, शब्दानुविद आणि दृश्यानुविद या शब्दामध्ये आपण, या समाधींमध्ये आपण दृश्य हा एकदमच विषय जो आहे तो वृत्ती आहे. पण असं न घेता आपण काय केलं होतं, वृत्तीच्या बाहेर आपण विचार केला होता. म्हणजे वृत्ती तर अंतःकरणात आहे, अंतःकरणाच्या बाहेर काय, तर त्याचाही आपण विचार आधी तसा पहिला तर केलेलाच आहे. पण अंतःकरणातल्या वृत्तींना आपण साक्षी राहून पुढे आतमध्ये आपण जो साक्षी आहे तो असंग आहे असा विचार केला होता. आणि मग वृत्ती सापेक्ष त्याचं असंगत्व जे आहे ते नष्ट करून आपण त्याची निर्विकल्प स्थिती लक्षात घेतली होती. आणि ती निर्विकल्प स्थिती जी आहे ती अशी अवस्था आहे की जी एखाद्या वारा नसलेल्या ठिकाणच्या दिव्यासारखी आहे असा आपण विचार केलेला आहे. आणि तशी स्थिती फक्त हृदयामध्ये असते. तशी कुठे असते, म्हणजे हृदय हे एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी वारा काय नाहीये, वाहत नाही. तर वारा वाहत नसलेलं ठिकाण म्हणजे काय, मग वारा म्हणजे काय, ज्याने दिवा विझतो त्याला म्हणतात वारा. वाऱ्याचा अर्थ काय, ज्याने दिवा विझतो. मग ज्या ठिकाणी, आणि ज्याने दिवा टिकतो, वाऱ्यामुळे दिवा टिकतो आणि वाऱ्यामुळे दिवा विझतो. वारा जेव्हा विशिष्ट गतीच्या पुढे जातो तेव्हा तो, म्हणजे वाऱ्याला वेग आला की दिवा विझतो, आणि वाऱ्याला वेग नाही आला की मग दिवा टिकतो. मग वारा म्हणजे काय आणि दिवा म्हणजे काय याचा आपण मागे विचार केलेला आहे. तर दिवा म्हणजे काय आहे किंवा ज्योत म्हणजे काय आहे. ज्योत म्हणजे ते तत्व आहे किंवा तो आत्मा आहे किंवा भगवंत आहे किंवा ब्रह्म आहे. तर आत्मतत्व किंवा आत्मा हा त्या ज्योत सारखा आहे. आणि ती ज्योत जी आहे ती विझली का, वारा वाहायला लागला. मग वारा वाहिला नाही तर चांगला आहे, दिवा टिकून राहील. म्हणजे वाऱ्याच्या अस्तित्वावर खरं तर दिव्याचे अस्तित्व आहे. वाऱ्याच्या अस्तित्वावर दिव्याचे अस्तित्व आहे. म्हणजे वाऱ्याच्या अस्तित्वावर तेज आहे असा आपण विचार केला होता. म्हणजे वायूमुळे तेज आहे आणि वायूचं अस्तित्व मात्र कशावर आहे, आकाशावर आहे. म्हणजे आकाश हे हृदय आहे. हृदय काय आहे, हृदय हे आकाशासारखं आहे. म्हणजे हृदयात हा खेळ चालतो. हृदयामध्ये म्हणजे आकाशात जसा हा वाऱ्याचा आणि तेजाचा खेळ चालतो, त्याच्या पुढच्या महाभूतांचा खेळ चालतो, त्याप्रमाणे हृदयामध्ये हा खेळ चालतो. हृदयामध्ये कोण आहे, हृदयामध्ये आत्मा आहे. हृदयामध्ये आत्मा आहे म्हणजे हृदयामध्ये काय, तेज आहे. मग ते तेज टिकवण्यासाठी काय पाहिजे, वारा पाहिजे. ते तेज टिकवण्यासाठी काय पाहिजे, वारा पाहिजे. पण मग वारा तेजाला जर टिकवत असला तरी सुद्धा त्या वाऱ्याची उत्पत्ती आकाशातच आहे. त्याप्रमाणे या आत्मा शब्दाला किंवा हृदयामध्ये असलेला आत्मा किंवा तो चिद जो त्या ठिकाणी स्थित होतो त्याला टिकवण्यासाठी कोण पाहिजे, मागे त्या आत्म्यापासूनच म्हणजे त्या ब्रह्मापासून निर्माण झालेलं वारा पाहिजे. आणि तो वारा आपण मायेला घेऊ शकतो. म्हणजे ती माया जी आहे ती काय आहे, ती त्या वाऱ्यासाठी. म्हणजे त्या मायेच्या संपर्काने, मायेच्या साह्याने तो आत्मा जो आहे तो प्रकट होऊ शकतो. म्हणजे खरं बघितलं तर ब्रह्म हे आकाशवत तत्व आहे. त्या ब्रह्मावर प्रकृती, माया म्हणण्यापेक्षा त्याला प्रकृती हा एक शब्द पण आहे. तर हा जो भगवंत आहे म्हणजे जे तत्व आहे ब्रह्म, हे ब्रह्म शुद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खेळ नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प नाही, निर्विकल्प पण नाही.
पण असं जे तत्व आहे ते ब्रह्मतत्व, त्या ब्रह्मतत्वामध्ये, त्या ब्रह्मतत्वापासून प्रकृती तयार होते. आणि ही प्रकृती जी आहे ती वाऱ्यासारखी, जसं आकाशातून वारा तयार व्हावा तसं ब्रह्मामधून ही प्रकृती तयार होते. आणि त्या वाऱ्यातून जसं तेज तयार व्हावा तसं या प्रकृतीपासून, आता प्रकृतीपासून म्हणत असताना ब्रह्मतत्व वजा होत नाही, तसं वाऱ्यापासून तेज म्हणत असताना आकाश तत्व वजा होत नाही. वारा म्हणजे वायू तेज तत्वाला उत्पन्न करतो असं म्हटलो आपण, तरी सुद्धा आकाश तत्व वजा होत नाही, म्हणजे आकाश तत्वाशिवाय ते होत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीपासून पुढे जे काही होणार आहे ते होण्यामध्ये इकडे मागे ब्रह्मतत्व सोडलेलं नाही. ब्रह्मतत्व त्याच्यामध्ये अनुस्यूत होतच असतं. तर प्रकृतीच्या संबंधाने या ब्रह्मतत्वाला नष्ट केल्यासारखं आपल्याला जरी वाटलं, म्हणजे तेज तत्वामध्ये आकाश नाही असं जरी वाटलं, तरी तेज तत्वामध्ये आकाश तत्व असतंच. आणि तेज तत्वामध्ये वायूशिवाय तेज तत्व राहत नाही, म्हणून ते दोन्हीही मागचे तिथे आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्म जे आहे, ह्या ब्रह्मापासून जेव्हा प्रकृती तयार होते, तर प्रकृतीच्या पुढे जे काही तयार होईल त्याच्यामध्ये प्रकृती असणारच. काय असणार आहे? प्रकृती असणारच आहे. आणि प्रकृती असली तरी अधिष्ठान ब्रह्म राहणारच. बरोबर. हा पहिल्यांदा नियम आपण लक्षात ठेवला दृष्टांताच्या सहाय्याने की मग आपल्याला अडचण येणार आहे. मग ही प्रकृती व्हायला लागली की काय होतं? जसं वारा व्हायला लागला तर काय होतो? दिवा विझतो. दिवा विझतो म्हणजे काय होतं? तेज तत्व नष्ट होतं. तेजोमय जी आहे ती गोष्ट नष्ट होते. त्याप्रमाणे प्रकृती जेव्हा व्हायला लागते तेव्हा ते तेज जे आहे ते नष्ट होते. मग तेज नष्ट झाल्यानंतर जे काय व्हायचं असेल ते होणार. तर प्रकृतीपासून जेव्हा तेज प्रकट राहतं, प्रकृतीपासून जेव्हा तेज प्रकट राहतं तेव्हा त्याला ईश्वर म्हणतात. आणि त्या प्रकृतीला माया म्हणतात. त्याच प्रकृतीचं वाहन सुरू झालं की त्याला अविद्या म्हणतात. आणि मग तो तेज तत्व राहत नाही, त्याला जीव म्हणतात. म्हणून जीव हा तेजोमय नाही, पण ईश्वर हा तेजोमय. म्हणून ईश्वर हा त्या तेजासारखा आहे, त्या दिव्यासारखा आहे जो विझलेला. म्हणून जो कोणी निर्विकल्प समाधी प्राप्त करेल तो ईश्वर होतो, तो ईश्वर स्वरूप आहे. आणि जेव्हा त्या दिव्यातलं तेल संपून ती ज्योत, म्हणजे त्या ज्योतमध्ये असलेलं तेज सामान्य अग्नीमध्ये जसं मिळावं, त्याप्रमाणे जेव्हा प्रारब्धवशात त्या आत्मस्वरूपाला किंवा ईश्वर स्वरूपाला पोचलेल्या जीवाचं सगळे देह संपतात, म्हणजे त्याचं कुठलाही देह आता घेणं शिल्लक राहत, तेव्हा तो आत्मतत्वामध्ये म्हणजे ब्रह्मतत्वामध्ये तो विलीन होतो. आणि ब्रह्मतत्वामध्ये तो विलीन झाला की मग पुन्हा त्याचा हा दिवा, निर्वात दिवा किंवा म्हणजे वाऱ्यामध्ये असणारा दिवा किंवा विझलेला दिवा असा काही प्रकार राहत नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण मागे विचार केलेला आहे, मागच्या चिंतनामध्ये पण आपण याचा अभ्यास केलेला आहे. तर खेळ हा सगळा कुठे आहे? हा सगळा खेळ आकाशात आहे. म्हणजे हा सगळा खेळ हृदयामध्ये, म्हणजे हृदयामध्ये जर ही प्रकृती, हृदयामध्ये असलेली प्रकृती जर शुद्ध सत्व प्रधान असेल तर ती तेज टिकवते, म्हणजे निर्वात ठिकाणी असलेला दिवा, आणि तीच निर्विकल्प समाधी. पण ही समाधी ज्याने कोणी प्राप्त केली, जो कोणी महात्मा प्राप्त करतो तो ईश्वर या पदावर पोचतो. आणि तिथून पुढे जर तेल संपूर्ण दिवा विझला, त्याप्रमाणे तिथून पुढे जर तो तेज नष्ट होत गेलं त्याचं, तर तो कुठे जातो? तर तो ब्रह्म या तत्वामध्ये विलीन. म्हणून निर्विकल्प समाधीचा शेवट होईल का नाही, तर निर्विकल्प समाधी ही ईश्वर स्वरूपासारखी, म्हणजे ईश्वराची जी स्थिती आहे तशी निर्विकल्प समाधी. मग हृदयामध्ये जर ही प्रकृती मलिन सत्व प्रधान झाली तर काय होतं? तो त्याचा दिवा विझतो, म्हणजे त्याचं ईश्वरत्व त्याला लक्षात येत नाही, त्याचं ईश्वरत्व त्याला लक्षात राहत नाही, अंधार होतो. हृदयामध्ये असलेला आत्मा म्हणजे हृदय आहे, आणि हृदयामधला आत्मा लक्षात असेल
तर ईश्वर, आणि हृदयातला आत्मा लक्षात आला नाही की जीव. म्हणजे हृदयातला आत्मा लक्षात येणं न येणं म्हणजेच काय, दिव्याचं विझणं. आणि हृदयातला आत्मा लक्षात येणं हेच दिव्याचं चेतन आहे. आणि तो ईश्वर ब्रह्मरूप आहे हे लक्षात आलं की हृदय पण राहत नाही. म्हणजे हे सगळं संपून जातं, मग काहीच राहत. म्हणून ब्रह्म, ईश्वर आणि जीव अशा 3 पायऱ्या आहेत. प्रकृतीचा संबंध नाही, त्रिकालामध्ये प्रकृतीचा संबंध नसणे ही ब्रह्मस्थिती आहे. प्रकृतीचा संबंध आहे पण माया रूपाने आहे तर ईश्वर आहे. आणि प्रकृतीचा संबंध आहे पण तो अविद्या रूपाने आहे तर तो जीव आहे. मग जीव ही विझलेल्या, तेल असून विझलेल्या दिव्यासारखी स्थिती आहे. ईश्वर ही तेल असून चेतलेल्या दिव्यासारखी स्थिती आहे. आणि ब्रह्म ही तेल विझणं का चेतनं ह्याचा काही संबंध नसलेली स्थिती. आलं लक्षात? आता ह्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर इथे पुन्हा रुद्धिव असा शब्द आलाय, म्हणजे हृदय असा शब्द आलाय. रुद्धिव बाह्य देशेपी. हृदयीव म्हणजे हृदयामध्ये, आणि बाह्य देशेपी म्हणजे बाहेरच्या देशामध्ये. इकडे पण दोन्ही ठिकाणी. आता ही निर्विकल्प स्थिती जेव्हा प्राप्त होते त्याच्यानंतर काय होतं ही स्थिती आहे खरं तर. यस्मिन कस्मिंच वस्तुनी. आता इथं आणि तिथं दोन्हीकडं म्हणजे आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वस्तुनी म्हणजे आपण वस्तू हा शब्द जर ब्रह्माला वापरला, बाहेर आणि आत दोन्हीकडे ब्रह्म आहे असं लक्षात येणं, असा हा पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे या ठिकाणी अन्वय सांगण्यात येत आहे. मागे आपण जो अभ्यास करत गेलोय त्याच्यामध्ये व्यतिरेक आहे आणि या ठिकाणी त्याचा अन्वय आहे. कारण की बाह्य देशेपी असं म्हटल्यामुळे बाह्य देशात सर्वत्र, बाह्य देशात समाधी प्राप्त होणं ही कशी होऊ शकते, अन्वयाशिवाय होऊ शकते. बाह्य देशात जायचं असेल तर 2 प्रकारे जाता येत, 2 वेळेस बाह्य देशात जाता येत. एकदा जेव्हा तो हृदयामध्ये जीव या रूपाने असतो तेव्हा बाहेर जाता येतं, आणि एकदा हृदयामध्ये तो ईश्वर होतो, ईश्वर रूपाने स्थित होतो आणि त्याच्यानंतर तिथून पुन्हा बाहेर जातो. म्हणजे हृदयामधलं तत्व जाणून हृदयाच्या बाहेर जाणं आणि हृदयातलं तत्व न जाणता हृदयाच्या बाहेर जाणं, अशा 2 ठिकाणी 2 अवस्था आहेत. तर त्यातली इथे जी अवस्था आहे ती काय आहे, हृदयातलं तत्व लक्षात घेतल्यानंतर. कारण आपण निवात स्थित दीप असं म्हटलंय, म्हणजे आपण निवात स्थित दीप त्यातलं तेल संपून तो सामान्य अग्नीत विसर्जित झाला असं म्हणता येत नाही. म्हणजे आपण ते धरलेलं नाही. आपण धरलेलं आहे की निवात स्थित दीप म्हणजे हृदयामध्ये आत्मतत्व जाणणारा. मग त्याला सुद्धा बाहेर जाता येत. आता त्याला जर बाहेर जायचं असेल बाह्य देशामध्ये तर तो कुठे कुठे जाऊ शकतो. हृदयातून तो आत्मतत्व जाणणारा किंवा न जाणणारा हे दोघेही अंतःकरणात येऊ शकतात. अंतःकरणातून बाहेर इंद्रिया वाटे विषयांपर्यंत जाऊ शकतात. हे दोघांसाठी पण आहे. पण आता आपण विचार करतो आहोत ज्याने आत्मतत्व जाणलंय, म्हणजे ज्याला हृदयातली ज्योत जी आहे ती लक्षात आली किंवा त्याला त्याचा अनुभव आहे. मग अशा व्यक्तीची स्थिती तो तिथेच राहील का हा एक भाग आहे, किंवा तो बाह्य देशात येईल का असा एक भाग. तर बाह्य देशात जो येतो तो कसा येतो, म्हणजे हृदय देशामध्ये जाऊन तिथेच बराच काळ समाधीत राहून मग पुन्हा खाली अंतःकरणात आणि मग विषय देशापर्यंत येतो का, असा काही विशिष्ट कालावधी नाहीये. असा काही विशिष्ट कालावधी नाही की म्हणजे 1 वर्ष तो हृदयामध्ये राहिला आणि मग पुन्हा खाली आला, अंतःकरणातून इंद्रियातून पुढे विषयात गेला. असा काही विशिष्ट कालावधी आहे का? कुठल्याही क्षणी, म्हणजे तिथे कालावधीचा प्रश्न नाही. हृदयातलं तत्व जाणतो आणि पुन्हा बाहेर देशात येतो. असे 2 भाग आहेत. तर समाधी योग मार्गाने प्राप्त केलेला जो योगी असतो तो पण कुठे जातो, हृदयाचा. तोही हृदयात जातो, तोही हृदयातलं तत्व जाणतो, पण त्या तत्वामध्ये तो बराच काळ राहतो आणि तिथून पुन्हा खाली येतो, अंतःकरणात तो इंद्रियामध्ये येतो, इंद्रियातून बाहेर विषयात येतो.
मग तो सुद्धा बाह्य देशात होतो. मग तो योगी आणि हा समाधी प्राप्त केलेला योगी, या दोघात फरक आहे का नाही, का दोघं एकच आहेत? दोघं जरी एक असतील समजा, तर मग त्या मार्गाने सुद्धा समाधी प्राप्त करायला काही हरकत नाही, असा त्याचा अर्थ होतो. पण त्या समाधी प्राप्तीच्या प्रक्रिया आणि या समाधी प्राप्तीच्या प्रक्रिया ह्या भिन्न आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. या समाधी प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये आपण अंतःकरणातल्या वृत्तींना साक्षी होतो, आणि अंतःकरणातल्या वृत्तींना साक्षी असण्यासाठी आपल्याला स्वप्नात जायची गरज नव्हती. जागृत अवस्थेमध्येच आपण अंतःकरणातल्या वृत्तींना साक्षी होतो, आणि मग पुढे तो साक्षी असंग आहे, आणि मग त्या असंगत्वाला सोडून, म्हणजे संग असंगाचा भाग सोडून तो साक्षी निर्विकल्प आहे, हे आपण लक्षात घेतलं होतं. असा प्रवास आपण या समाधीमध्ये केलेला आहे. पण योग्याची जी समाधी त्याच्यामध्ये असं आपण करत नाही. त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक यम नियम आसन या ज्या काही प्रक्रिया आहेत, या प्रक्रियांच्या द्वारे तो प्रयत्नपूर्वक वृत्तीला माघारी ओढतो. चित्तवृत्ती निरोध हा असं योगशास्त्राचं तत्व आहे. योगशास्त्राचं हे महत्वाचं वचन आहे. त्यामुळे त्या वृत्तींचा निग्रह करून त्यांना आवरून मग त्यांना मागे मागे ओढत जाणे, असा प्रयोग त्याच्यामध्ये आहे. ज्ञानमार्गामध्ये चित्तवृत्ती निरोध नाही, पण चित्तवृत्तींना साक्षी होणं आहे, त्यांना साक्षीरूपाने पाहणं आहे. त्यामुळे हा फरक आहे तिथे. दिसताना जरी दोन्ही सारखंच वाटतंय, हे पण तसंच वाटतंय, ते पण तसंच वाटतंय, आणि इकडे जाताना पळतो तिकडे हृदयापर्यंत जातो, आणि इकडून खाली येताना पण तसंच दिसतंय. त्यामुळे दोन्ही मार्ग एकच आहेत असं वाटणं साहजिक आहे, त्यात काही नवल नाही. पण इथे होतं काय, जेव्हा प्रवास आतमध्ये होतो तेव्हा संपूर्ण भाग निराळाच आहे. त्यामुळे खाली येताना जो परिणाम त्याचा होणार आहे तो निराळाच असणार आहे. म्हणून जेव्हा समाधीमधून योगी बाहेर येतो तेव्हा त्याला अंतःकरणातल्या वृत्ती, इंद्रिये आणि इंद्रियाच्या पुढे असणारा हा जो संसार आहे, म्हणजे विषय आहे, हे सगळे पुन्हा त्याच रीतीने दिसतात, त्याच रीतीने त्याला ते सत्य भासतात, त्याच रीतीने त्याला ते खरं वाटतं. सर म्हणजे जैसे ती स्थिती असते त्याच्या शरीरामध्ये तेज निर्माण होईल, त्याच्यामध्ये बरेचसे गुणधर्म तयार होतील की जे जगाला उपयोगाला येतील, त्याला उपयोगाला येतील. पण त्याला जग जे आहे, म्हणजे हे जे सगळे विषय आहेत, हे विषय पुन्हा विषयच वाटतात. जग हे पुन्हा त्याला जगच वाटणार. काय होणार आहे, अख्ख्या जगाला तो जगच समजणार आहे. आणि त्याला जर तत्व लक्षात घ्यायचं असेल तर पुन्हा त्याला समाधी लावावी लागते, मग पुन्हा त्याला माघारी जावं लागणार. त्याला जर जग ब्रह्मरूपाने कळलं असतं तर त्याला पुन्हा समाधी लावण्याची गरज नाही. आणि जग जर ब्रह्मरूपाने कळलं असतं तर तो अन्वय आहे. पण जग त्याला ब्रह्मरूपाने कळत नाही, म्हणजे अन्वय मानता येत नाही. आणि जग ब्रह्मरूपाने न कळल्यामुळेच त्याला पुन्हा समाधी लावावी असं वाटतं, आणि म्हणून तो पुन्हा समाधी लावतोच. पण जेवढे योगी आहेत ज्यांनी समाधी प्राप्त केली, ते योगी जेव्हा समाधीतून बाहेर येतात तेव्हा पुन्हा ते समाधी लावतातच. म्हणजे कितीही थोर मोठे योगी असो. म्हणजे चांगदेव योगीची सुद्धा तशी स्थिती होती. चांगदेव योगी कितीतरी वर्षानुवर्षे समाधीत राहिले, वर्षानुवर्ष, 14,500 वर्षामध्ये शेकडो वर्षे त्यांनी समाधीतच घालवले. म्हणजे एखादा मूल जन्माला आलं ना अख्खा संसार करून मेलं तरी हे समाधीतच होतं, म्हणून 14,500 वर्षे ते जगले. तर योगी कितीही मोठा असो का छोटा असो, समाधीपर्यंत समजा एखादा योगी पोहोचला, तो समाधीचं उत्थान पावल्यानंतर त्याला जगाकडे, म्हणजे बाह्य प्रदेशाकडे पाहून, बाह्य प्रदेश आहे, बाह्य देश जो आहे, त्या बाह्य देशाची काय अनुभूती आहे, बाह्य देश त्याला काय अनुभवायला मिळतो, हा विषय इथं सगळ्यात महत्वाचा. म्हणजे निर्विकल्प समाधी नंतर, म्हणजे योगाची निर्विकल्प समाधी, ज्ञानीची पण निर्विकल्प समाधी, मग या निर्विकल्प समाधी नंतरचा हा अभ्यास आहे की निर्विकल्प समाधीनंतर योगी काय होतो, त्याला काय वाटतं जगाविषयी, काय वाटतं त्याला, जग ब्रह्म नाही वाटत. आणि असं का म्हणावं, मग तो परत समाधीत जातो ते कारणावर. किंवा जो कोणी पुन्हा समाधीत जायचा प्रयत्न करेल तो योगी समजावं. म्हणून हृदयातून बाह्य देशावर आल्यानंतर काय झालं, यस्मिन कस्मिंश वस्तुनी, म्हणजे ती वस्तू असणं अपेक्षित.
काय असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? ते ती वस्तू असायला पाहिजे. ती वस्तू जर नाही, ती वस्तू आहे हे जर कळलं नाही, कुठली? बाह्य देशातली आणि बाह्य देशातले असलेले सगळे पदार्थ, सर्व म्हणजे सर्व विषय ते, आणि हृदयामध्ये असलेले जे ते. आता हृदयामध्ये जे आहे ते तत्वापर्यंत पोहोचलं असं आपण धरलेलंच आहे. हृदयातलं तत्व म्हणजे काय? हृदयातल्या तत्वाला आपण आत्मा म्हणतो. आत्मा जो आहे, आत्मा जेव्हा आपण म्हणतो हृदयाचा तेव्हा संबंध मानतो. आणि जेव्हा हृदयाचा संबंध मानत नाही तेव्हा त्या आत्म्याला परमात्म्याशी आपण एकरूप मानतो. हृदयामध्ये जेव्हा तो ब्रह्मतत्वाशी एकरूप आपण मानत नाही तेव्हा तो आपण ईश्वर मानतो. म्हणजे प्रकृतीचा जिथपर्यंत संग मानतो तिथपर्यंत ईश्वर मानतो तत्व जाणून. म्हणजे आपण जो कोणी हृदयापर्यंत पोहोचला आणि हृदयातलं तत्व त्याने जाणलं तेव्हा तो खरा उत्कृष्ट महात्मा आहे. मग तो योगी असो का ज्ञानी असो, दोघेही काय आहेत? ते उत्कृष्ट आहेत. पण मग फरक कुठे होतोय? फरक इथे होतोय की आता इथून पुढे कुठे जायचं? इथून पुढे कुठे जायचं? इथून पुढे एकदम ब्रह्मतत्वात विलीन व्हायचं का बाह्य देशात परत यायचं, बाह्य प्रदेशात यायचं? हे दोन भाग राहतात. आता एखादा म्हणेल की मग एखादा योगी जर समाधीत गेला आणि तिथूनच पुढे गेला तर काय? आता हृदयामध्ये म्हणजे समाधीमध्ये तो एखादा योगी असेल आणि त्याचं जर शरीर पडलं तर आपल्याला असं वाटतंय की तो गेला, पण त्याचं हृदय नष्ट झालेलं नाही. हृदयाचा भेद झाला पाहिजे. हृदयाचं काय झालं पाहिजे? हृदय नष्ट झालं पाहिजे. हृदय जिथपर्यंत आहे तिथपर्यंत काय? ज्योत आहे. हृदय जेव्हा नष्ट होईल तेव्हा ती ज्योत ब्रह्मामध्ये विलीन होईल. हृदय नष्ट नाही झालं. हृदय जर नष्ट झालं नाही तर ज्योत एकतर तेवत राहील किंवा विझेल. आणि आपण विझलेली स्थिती म्हणजे जीव मानतोय आणि तेवत असलेली स्थिती म्हणजे ईश्वर मानतोय. म्हणजे ईश्वराला सुद्धा काय? हृदय आहे. ईश्वराचं सुद्धा आपण काय म्हणतोय? हृदय मानतोय. आपलं जसं हृदय तसंच ईश्वराचं हृदय असं आपल्याला म्हणायची गरज नाही. का जसं माणसाचं हृदय तसं काही झाडाचं हृदय नसतं. त्यामुळे स्थूल रूपाने आपलं जे हृदय आहे ते आणि झाडाचं जे हृदय आहे ते काही समान नाही. त्यामुळे हृदयाची स्थूल रूपाने आपण विचार नाही करत. हृदय म्हणजे आकाश, मर्यादित झालेलं आकाश म्हणजे काय? हृदय. मग ते मर्यादा त्याची जी आहे ही मर्यादा काय? ही प्रकृतीची मर्यादा आहे. त्याला काय? प्रकृतीने मर्यादित झालेलं आहे ते. इथे जे आकाश आहे याला आपण मठाकाश म्हणतो. हे मठाकाश जे आहे ते ह्या भिंतींनी मर्यादित झालेलं आहे. आणि घटामध्ये जे ते काय? ते घटामुळे मर्यादित झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकृतीने मर्यादित झालेलं आकाश जे आहे त्यालाच हृदय असं म्हणतात. किंवा प्रकृतीने मर्यादित झालेलं जे ब्रह्मतत्व आहे, प्रकृतीने मर्यादित झालेलं ब्रह्मतत्व जे त्यालाच आपण ईश्वर किंवा जीव म्हणतो. म्हणजे मठाकाश आणि घटाकाशासारखं. हे काही विचार जे आहे किंवा हे जी माहिती आहे हे असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. हे जर लक्षात असलं तर आपल्याला पुढचा विषय कळू शकतो. तर हृदय आहे असं म्हटलं म्हणजे काय असायला पाहिजे? दोन गोष्टी असायला पाहिजे. एकतर तो ईश्वर किंवा एकतर जीव. जीव म्हटलं की त्याला काय माहित नसणार? त्याला तत्व माहित नाही. मग त्याला स्वतःची ओळख नाही, स्वतःची त्याला ओळख नाही. आणि ईश्वर म्हटलं तर त्याला काय म्हणावं लागणार? त्याला स्वतःची ओळख आहे. काय म्हणून ओळख आहे? ईश्वराला स्वतःची काय म्हणून ओळख आहे? ईश्वराला स्वतःची प्रकृतीच्या साह्याने ओळख. प्रकृतीने मर्यादित होऊन तो स्वतःला सर्वज्ञ मानतो. तो कसा आहे? कारण ईश्वर हा कसा आहे? मायोपाधी शिव बोली जाते असं एकनाथ महाराजांचा हरिपाठ. त्यामुळे प्रकृतीने मर्यादित होऊन तेजोमय राहिला तर ईश्वर, आणि प्रकृतीने मर्यादित होऊन तेजोमय नाही राहिला म्हणजे विसरला तर जीव. प्रकृतीने मर्यादित होऊन स्वतःला विसरला की जीव, प्रकृतीने मर्यादित होऊन स्वतःला विसरला नाही की शिव म्हणजे ईश्वर. आता हा जो ज्ञानमार्गातला महात्मा आहे तो कुठून कुठे गेलाय? तो गेला कुठून कुठे? तो होता विषयामध्ये. कुठे होता? सगळ्यात पहिल्यांदा तो कुठे होता? विषयामध्ये होता. विषय त्याला काय वाटत होते?
विषय म्हणजे जग, जग म्हणजेच विषय. तर हे जग त्याला काय वाटत होतं? त्याला जग हे जग वाटत होतं. जग हे जग वाटतं म्हणजे काय? हे घर आहे, हे घर आहे, ही झाडं आहेत, ही माणसं आहेत, ही जनावरं आहेत, ही आई आहे, हे वडील आहेत, ही बायको आहे, हा नवरा आहे, हे माझे आहेत, हे परक्यांचे आहेत, हे माझे, हे आमचे नाहीत, हा आमचा वर्ग आहे, हा आमचा वर्ग नाहीये. असे विविध प्रकारचे भाव या जगामध्ये. हे सगळ्यांना मान्य केलं की जग, हे सगळं मिळूनच जग आहे. मग याला जो खरं समजतो आणि याच्यामध्ये जो रममाण आहे, याच्या पलीकडे त्याला काही माहिती नाही, याच्या पलीकडे त्याला काहीच ओळख नाही. त्याला काय ओळख आहे? त्याला हे कळतं की ही माणसं, हे जनावर, ही झाडं, हे झुडूप, हा देश, हा परका देश, ही आमची माणसं, ही तुमची माणसं. अशा प्रकारे ज्याला ओळख आहे त्यालाच जग ओळखतं, त्याला जग माहित आहे. या सगळ्यांना जो अशा पद्धतीने ओळखतो त्याला कशाची ओळख आहे? जगाची ओळख आहे. म्हणजे तो महात्मा जो आपण समाधीपर्यंत पोहोचला असं पाहतो, तो पहिल्यांदा या जगात होता, तो पहिल्यांदा इथे होता. या जगाला तो अशा प्रकारे जाणत होता. आणि मग त्याने प्रवास करत, साधना करत करत, प्रयत्न करत करत इथून तो मागे आतमध्ये गेला. विचाराच्या साह्याने तो कुठे गेला? अंतःकरणात गेला. आणि अंतःकरणात जाऊन अंतःकरणामध्ये निघणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्याला त्यांनी जाणलं. त्याला हे लक्षात आलं की अंतःकरणाच्या वृत्तींना मी काय आहे? साक्षी आहे. आणि या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी ही इंद्रिये आहेत, या इंद्रियांच्या पुढे विषय आहेत, म्हणजे जग आहे. म्हणजे जग ही जी काही गोष्ट आहे, जग हा जो काही प्रकार आहे, हा वृत्तीच्या व्यवस्थेसाठी तयार केला गेलाय, हे त्याला लक्षात आलं. मग याला त्याने सोडून दिलं. सोडून दिलं म्हणजे काय? सोडून दिलं म्हणजे त्याच्या गतीवर सोडून दिलं. तो त्यांच्या नादी लागला नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. काय केलं नाही? कारण त्यांचा नष्ट नाही करू शकत. जग नष्ट करता येत नाही. जग नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. काहीच नष्ट करू शकत नाही. आणि ज्याला जे नष्ट होणार आहे ते आपण वाचवू शकत. म्हणजे ज्याला निर्माण करायचंय ते आपण निर्माण करू शकत नाही, ज्याला नष्ट करायचे ते आपण नष्ट करू शकत नाही, ज्याला पोसायचे ते आपण पोसू शकत नाही. म्हणजे उत्पत्ती स्थिती प्रलय आपण काहीच करू शकत नाही. पण आपण प्रयत्न करतोय उत्पत्ती स्थिती प्रलय करण्याचा. पण ज्याची उत्पत्ती आपण करू शकत नाही ते जर उत्पन्न झालं, आपल्याला वाटलं की मी उत्पत्ती करू शकतो आणि ते झालं तर आपल्याला आनंद होतो, नाही झालं तर दुःख होतं. मग नाही झालं तर आपण डगमगत नाही, पुन्हा प्रयत्न करतो. तसंच पालन आहे, तसंच नाश आहे. तर ह्या उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये आपण प्रयत्न करत असतो. खरं काही आपल्या हातात नाही. ना उत्पत्ती आपल्या हातात आहे, ना स्थिती आपल्या हातात आहे, ना नाश आपल्या हातात, म्हणजे प्रलय आपल्या हातात. आपल्या हातात काहीच नाही. म्हणजे आपण जरी पेढे वाटले पोरगा झाला म्हणून, तर आपल्याला वाटतं की आपण प्रयत्न केले, परंतु एखाद्याने कितीही प्रयत्न केले तर त्याला पोरगा होतच नाही, पोर त्याला होतच नाही. मग तो म्हणतो देवाला साकडं घाला, असं कर तसं कर. मग एखाद्याने किती डॉक्टरचे प्रयत्न केले तरी होत नाही. म्हणजे अशा रीतीने त्याला वाटतं की मी काहीतरी निर्माण करेल, मूल निर्माण करेल वगैरे असं वाटतं, पण त्याचं ते होईलच असं काही सांगता येत नाही. ते काही त्याच्या हातात नाही. लक्षात, ते काही त्याच्या हातात दिसत नाही. म्हणजे त्याच प्रकारे जगातली कुठलीही गोष्ट जी आपण निर्माण करू पाहतो ती होईलच असं म्हणता येत नाही, ती पाळली जाईल असं म्हणता येत नाही, त्याचा नाश करता येईल असं म्हणता येत. म्हणजे आपण एखाद्याने जर ठरवलं की याचा आपण नाश करायचा तर नाश होईलच असं म्हणता येत. तुम्ही म्हणाल आपण कशाचा नाश करू इच्छितो. उदाहरणार्थ आपल्याला डायबिटीस नावाचा रोग आहे, आता त्याचा आपण नाश करायचं ठरलो, होतो काय? कोणालाच होत नाही. जगात कोणालाच आजपर्यंत करता आलं नाही. अख्ख्या जगात असा एकही डॉक्टर नाही, एकही माणूस नाही की ज्याला डायबिटीस या रोगाचा काय करता आला? नाश करता आला. करू शकले नाही, कोणीच करू शकलं नाही आजपर्यंत, या क्षणापर्यंत नाही. उद्या करता येईल का? नाही करता येईल कदाचित, पण तिथपर्यंत दुसरा अजून एक रोग येईल की त्याला कोणीच नाश करू शकत. म्हणजे आपल्या कोणाच्याच हातात नाही की याचा नाश करावा, कशाला निर्माण करावा, कशाचं पालन करावं, कशाचा नाश करावा, हे काही आपल्या हातात नाही. पण तरी सुद्धा तो ज्याच्यात रमतो तो जीव आहे. तरी त्याला वाटतं मी हे करतोय, त्याला वाटतं मी करीन. म्हणजे ह्याच्यात रममाण जो राहतो तोच कोण आहे? जीव. आणि हे सगळं जेव्हा लक्षात येतं की हे काही आपल्या हातात नाही आणि आपल्याला याचं काही खरं अर्थ नाही, आणि मग जो अंतःकरणातल्या वृत्तींवर लक्ष देतो तो खरा साधक आहे.
तो काय आहे, तो खरा साधक आहे. म्हणजे तुम्ही अंतःकरणातल्या वृत्तींवर लक्ष देऊ लागले सविकल्प समाधीसाठी, पण तुम्ही इकडे जर लक्ष ठेवून राहिले तर काय होणार आहे, तिथून पुढे समाधीपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून मगाशी मी तुम्हाला जो म्हटलं, जो महात्मा आहे त्याने काय केलंय, त्याने सगळ्यात पहिल्यांदा हे बाहेरचं सोडलंय. ह्या सगळ्यांवर तो लक्ष देत नाही. एवढंच काय, वृत्तीवर सुद्धा तो अडकून पडत नाही. वृत्तीला तो फक्त साक्षी होतो, म्हणजे त्यांना फक्त द्रष्टा रूपाने पाहतो असं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे वृत्तीच्या येण्या जाण्याची सुद्धा त्याला खंत नाही की त्याच्यावर तो लक्ष देत नाही. मग वृत्तीच्या जर येण्या जाण्यावर तो लक्ष देत नाही तर त्याच्या बाहेरच्या कशावर तो लक्ष देणार आहे, किंवा त्याची काय खंत बाळगेल. मग त्याच्या उत्पत्तीने किंवा स्थितीने किंवा प्रलयाने त्याला काय सुख किंवा दुःख होणार. म्हणून आल्या गेल्याची से न करी अशी स्थिती त्याची आहे. अशा स्थितीवर तो आहे. अशा रीतीने प्रवास केलेला जो आहे तो महात्मा आहे. पण तो तिथे थांबलेला आहे का, नाही. तो कुठे गेला, तो त्या वृत्तींना साक्षी झाला. प्रत्यक्षात तो त्यांना साक्षी झाला. ही जागृत अवस्था आहे, जागृत अवस्थेमध्येच आहे. आणि मग तो जो साक्षी आहे त्याचं स्वरूप काय हे त्यांनी लक्षात घेतलं. म्हणजे तो असंग आहे लक्षात घेतलं. संग असंगाच्या पलीकडे तो आहे हे निर्विकल्प स्थिती त्यांनी लक्षात घेतली. आणि तो कोण झाला, शिव झाला, म्हणजे ईश्वर झाला. म्हणजे तो आत्मतत्वाला जाणणारा झाला. तिथून पुढे आता असं झालं तर हे काय आहे की असं झाल्यानंतर तो काही कायमच तिथे त्या हृदयामध्ये राहतो असं होत नाही. तो कायम तिथेच राहतो असं होत नाही. आता आपण समजा तिथून तो खाली निघाला असं जर पुन्हा, म्हणजे त्याचं आत्मतत्व शाबूत आहे, आत्मतत्व तेवतच आहे. आत्मतत्व तेवत आहे म्हणजे काय, आत्मतत्वाला प्रकृतीचा संबंध आहेच, फक्त तो माया रूपाने आहे. म्हणजे फक्त तो तेजोमय आहे, म्हणजे हृदय आहेच. म्हणजे हृदयाचा नाश न होता आता त्याला काय करता येईल, त्याला पुन्हा तो खाली येऊ शकतो. तो जेव्हा खाली येतो तेव्हा कुठे जातो, खाली आल्यानंतर तो पुन्हा जिथे आला तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे तो पुन्हा अंतःकरणावर, अंतःकरणातून वृत्तीच्या वाटे पुढे इंद्रिय, इंद्रियाच्या वाटे पुन्हा बाह्य प्रदेश, आणि बाह्य देश म्हणजे जग. आता त्याला जग काय वाटतं हा प्रश्न. म्हणून वृद्धीव म्हणजे हृदयापासून, बाह्य देशेपी म्हणजे बाह्य देशापर्यंत, हृदय ते बाह्य देश म्हणजे जग म्हणजे विषय. तर हृदयापासून बाह्य देश म्हणजे जगापर्यंत हा एवढा जो प्रवास आहे तो कसा आहे, इकडून आधी तिकडे गेलाय. इकडून तिकडे जाताना कष्ट आहेत त्याला, कारण ह्या सगळ्याला पार करत जायचं त्याला. आणि तो अभ्यास आपण आधीच केलेला आहे. आता आपण काय करतो, तिथून इकडे निघाला. कुठून, निर्विकल्प स्थितीमधून इकडे निघाला. म्हणजे हृदय जे आहे हे हृदय त्याचं कसं आहे, हृदय त्याचं जे आहे ते प्रकृतीच आहे, पण कसं आहे, मायाकारित आहे. कसं आहे, मायाकारित आहे, अविद्याकारित नाही, किंवा मायेच्या प्रभावात आहेत, अविद्येच्या प्रभावात नाही. म्हणजेच शुद्ध सत्वात आहे, मलिन सत्वात नाही. म्हणजेच त्याची अविद्या नाही आहे, आता त्याची माया आहे. म्हणजे शुद्ध सत्व गुणात येतो. म्हणजे शुद्ध सत्व गुण हा असतानाची ही स्थिती आहे. शुद्ध सत्व गुण म्हणजे काय याचा अभ्यास शास्त्रामध्ये येतो. तो अत्यंत दुर्मिळ असा अभ्यास आहे आणि गुप्त असा अभ्यास आहे. तो सहजासहजी लक्षात येत नाही. पण शुद्ध सत्व जे आहे त्या गुणाचं त्याला काय उपाधी आहे, किंवा त्या गुणाचं त्याचा संबंध आहे. आणि त्या गुणाचा संबंध मांडल्यामुळे त्याचं हृदय शिल्लक आहे. पण शुद्ध सत्व गुणामध्ये मुक्तता मांडलेली आहे. मुक्त होणं मांडलंय म्हणजे काय मांडलेलं आहे की तिथून पुढे तो मुक्त होऊ शकतो असं मांडलेलं आहे. त्या ठिकाणी राहणारा एखादा जर साधक असेल तर तो पुढे शिवाचं कार्य करण्याचा सुद्धा अधिकारी असतो. तो होईल का नाही हा भाग निराळा. जसं एखादा मुलगा एखादी मोठी परीक्षा देतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली त्यांनी. आता ती दिल्यानंतर त्याचा समजा पहिला नंबर आला, तर पहिला नंबर आल्यानंतर तो त्याला जी पाहिजे ती पोस्ट घ्यायला अधिकारी आहे, इलिजिबल आहे. मग तो IAS पण होऊ शकतो, IPS पण होऊ शकतो. पण त्याने जर असा विचार केला की मी IAS नाही व्हायचं तर तो IPS होणार. त्याने ठरवलं की मला IPS पण नाही व्हायचं, दुसरं काहीतरी व्हायचं, तो दुसरं होऊ शकतो. कारण त्याच्या पुढे सगळे काय आहेत, पर्याय आहेत. मग त्याला ठरवायचे काय करायचे.
म्हणून हा शुद्ध सत्वगुणामध्ये पोहोचलेला, इथे पोहोचलेला जो महात्मा आहे त्याच्या पुढे पर्याय आहेत. एक हृदयामध्ये, एक हृदय आपलं जे आहे, त्या एक हृदयामध्ये शुद्ध सत्वगुणाची स्थिती प्राप्त केलेला महात्मा पुढे त्रिलोकाचं जे संपूर्ण हृदय आहे, म्हणजे वेष्टीने असणारे असंख्य हृदय आहेत, या सगळ्या हृदयांवर शुद्ध सत्वाच्या मार्फत अभिमान धरण्याचा पात्र आहे, तो अधिकारी. तो तिकडे पण जाऊ शकतो. म्हणजे पुढील जन्मामध्ये, म्हणजे त्याचं ह्या स्थूल शरीराशी संबंध तुटला, ह्या सूक्ष्म शरीराशी संबंध तुटला की त्याला त्रिलोकामध्ये सर्व स्थूल शरीर, त्रिलोकातली सर्व सूक्ष्म शरीर यांच्यावर अभिमान धरण्याचा, त्यांच्यावर अहम धरण्याचा अधिकार येतो. तो जो तिकडे जाऊ इच्छितो, आणि तो खरा जगामध्ये उत्पत्ती स्थिती प्रलय करणारा ईश्वर आहे. अशा स्थितीला पोहोचलेला महात्मा. एक अवांतर भाग सांगितला म्हणजे माहितीसाठी, की तो त्याचा अधिकारी होऊन तो ते पोहोचला तर तो खरा ईश्वर. आणि हा जो महात्मा खालून आता वर गेला आणि हृदयामध्ये शुद्ध सत्वगुणाचा, पण एक स्थूल शरीर, एक सूक्ष्म शरीर यांनी मर्यादित असलेला, पण हृदयामध्ये शुद्ध सत्वाचा अधिकार प्राप्त झालेला, असा जर असेल तर तो साक्षात आता ईश्वर नाहीये, पण तो ईश्वर पदाचा काय अधिकारी आहे. अधिकारी होऊ शकतो, तो पद ते घेऊ शकतो, पण आत्ता नाहीये. आत्ता नाही येतो. कारण त्याला आता काय, कशा संबंध आहे? आता त्याला एक शरीर, स्थूल शरीर आणि एक सूक्ष्म शरीराचा संबंध आहे. कारण त्याला जर ईश्वर, उत्पत्ती स्थिती प्रलय करता ईश्वर व्हायचं असेल, त्याला समष्टी स्थूल शरीर आणि समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धरणं गरजेचं आहे. आणि तो त्याला आत्ता नाहीये, त्याच्याकडे तेवढं नाहीये. लक्षात. मग आता अशा ईश्वराचा, अशा शुद्ध सत्वाला धारण केलेल्या महात्म्याचा आपण विचार करत नाहीये, की जो तिकडे जाण्यास इच्छुक आहे. तिकडे जाण्यास इच्छुक असेल तर तो शक्यतो कायमच त्या शुद्ध सत्वामध्ये राहतो. तो काय करतो? कायम तो शुद्ध सत्वातच राहतो. त्यामुळे त्याचा आपण सध्या विचार करत नाही. आपल्याला त्याचा विचार करणे नाही. आपल्याला विचार करायचा आहे की हा जो महात्मा आहे, जो शुद्ध सत्वावरून पुन्हा खाली निघाला, कुठे? पुन्हा बाह्य देशाकडे निघाला. मग तो जेव्हा बाह्य देशाकडे येतो तेव्हा पहिल्यांदा त्याच्या वाटेत कोण आहे? त्याच्या वाटेत पुन्हा तोच प्रवास आहे. पहिल्यांदा अंतःकरण आहे. म्हणजे हृदयातून तो खाली आला की त्याच्याकडे अंतःकरण आहे. पहिल्यांदा अंतःकरण आहे. अंतःकरणामध्ये असलेल्या सगळ्या वृत्ती आहेत. त्याच्यासमोर काय? अंतःकरण आणि अंतःकरणातल्या वृत्ती. आता तो जो आहे तो अंतःकरणाच्या आतमधून बाहेर आलाय, शुद्ध सत्वाला धरून आलाय. मग शुद्ध सत्वाला जेव्हा तो धरून येतो तेव्हा शुद्ध सत्वातून बाहेर आल्यानंतर त्याला पहिल्यांदा लक्षात येतं, जेव्हा तो त्या वृत्ती पाहतो तेव्हा त्याला असं लक्षात येतं की मी या सर्व वृत्तीपासून असंग आहे. एवढंच नाही तर या सगळ्या वृत्तींमध्ये माझा प्रकाश आहे. काय लक्षात येतं? आधी जेव्हा तो गेला तिकडे आतमध्ये तेव्हा तो वृत्ती स्थित असलेला जो प्रकाश आहे, म्हणजे वृत्तीमध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्याच्याकडे तो पाहत नव्हता. तो कशाकडे पाहत होता? तो त्या वृत्तींना पाहत होता. कशाला पाहत होता? तो वृत्तीला पाहत होता. आता तो जेव्हा वरून खाली येतो तेव्हा तो वृत्तीकडेच पाहतो, पण त्या वृत्तीला नाही पाहत, त्या वृत्तीस्थ चैतन्याला पाहतो. कशाला पाहतोय? वृत्तीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे त्याला पाहतो. मग वृत्तीच्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते आणि वृत्ती अशा दोन गोष्टी आहेत. वृत्तीस्थ चैतन्य आणि वृत्ती अशा दोन गोष्टी वेगवेगळ्या. पूर्वी वृत्तीला पाहत होता, त्या वृत्ती उठत होत्या, मावळत होत्या. त्या उठणाऱ्या, मावळणाऱ्या, स्थित होणाऱ्या सगळ्या वृत्तींना मुळात व्यापणारं काय काय चैतन्य आहे. आता तो त्या चैतन्याकडे बघतो. म्हणजे हे कसं आहे? समुद्र आहे. समुद्रावर अशा लाटा तयार होतात. मग समुद्रावर जे लाटा तयार होतात ते कशा असतात? एक लाट उठते आणि मावळते, मग परत एक उठते आणि मग मावळते. आता पहिली लाट जेव्हा उठते आणि मावळते तेव्हा ह्या पहिल्या लाटेतून परत दुसरी लाट उठते आणि परत म्हणजे त्या लाटेची स्थिती कशी असते? उत्पत्ती, स्थिती, प्रलय. नीट जर बघितलं आपल्याला असं वाटतं
की ती एक लाट जी आहे ती दुसऱ्या लाटेला काय कळते, जी पहिली उठलेली लाट आहे तिला संपवणारी मागची लाट असते. म्हणजे पहिल्या लाटेला दुसरी लाट गिळते, दुसऱ्या लाटेला तिसरी लाट गिळते, तिसऱ्या लाटेला चौथी लाट गिळते. आपल्याला जे तरंग दिसतात ते जर आपण बारकाईने बघितले तर आपल्याला असं दिसतं की एकाला दुसरी गिळते. म्हणजे एकाची उत्पत्ती होते, स्थिती होते आणि प्रलय होतो. पण जेव्हा तिचा प्रलय होतो तेव्हा दुसरीची उत्पत्ती होते. दुसरी जी उत्पन्न होते ती हिला गिळत असते. म्हणून एकाच्या नाशात दुसऱ्याची उत्पत्ती असते आणि एकाच्या उत्पत्तीत कोणाच तरी नाश असतो आणि मधली स्थिती असते. संधी नाही, स्थिती असते. एकाची स्थिती आहे, एकाची उत्पत्ती आहे, एकाचा नाश. पण काहीतरी नाश होत असताना काहीतरी उत्पन्न व्हावं लागतं. एक उत्पन्न झालं की काहीतरी नाश पावलेला असतं आणि काहीतरी नाश पावलं म्हणजे काहीतरी उत्पन्न झालेलं असतं. काय उत्पन्न होतं काय नाश होतं हा फार मोठा खेळ आहे. असो, तर ह्या लाट्यांचं जसं आहे, त्या लाटेमध्ये काय, लाटा पाहणारा व्यक्ती लाट पाहतो. ही पहिली लाट, ही दुसरी लाट, ही मोठी लाट, ही छोटी लाट, ही आता निर्माण झाली, ही आता स्थितीला आली, ही आता लोपली. असं तो लाटांकडे पाहतो. त्याला काय दिसतं, लाटांकडे दिसतं. आता दुसरा एखादा मनुष्य असतो, तो त्या लाटेकडे पाहताना त्याला लाट नाही दिसत, त्याला पाणी दिसतं. त्याला काय दिसतं, म्हणजे एक मनुष्य त्या लाटेकडे पाणी म्हणून पाहतो आणि एक मनुष्य लाट म्हणून पाहतो. मग पाणी म्हणून जो पाहतो असतो त्याला लाट पण दिसते, पण त्याचं लक्ष कशावर असतं, म्हणजे एकाच लाटेकडे किंवा या लाटांकडे दोन दृष्टीने पाहता येतं. कसं पाहता येतं, दोन दृष्टीने. एक म्हणजे पाणी म्हणून, एक म्हणजे लाट म्हणून. आणि पाणी म्हणून पाहत असताना लाट पण माहिती असते. हा एक दृष्टांत. दुसरा दृष्टांत आपण सुवर्ण अलंकाराचा घेऊ शकतो. अलंकार जो आहे, आता ह्या ठिकाणी फक्त काय उठणं मावळणं असं नाहीये, पण अलंकार आहे. अलंकार जो आहे, ह्या अलंकाराकडे दोन दृष्टीने पाहतात. एक म्हणजे अलंकार म्हणून पाहता येतं. आणि अलंकार ज्याच्यावर तयार झाला तो अधिष्ठान असलेलं जे सोनं आहे त्याच्याकडे पाहता येतं. जसं सोनाराला सोनच दिसतं. सोनाराला किती म्हटलं तू अलंकार बघ तरी त्याला सोनच दिसणार. आणि ग्राहकाला किती म्हटलं तू बघ हे सोनं आहे तरी त्याला सोनं दिसणारच नाही. हे आपल्याला जगात माहीत असलेलं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. म्हणजे जिथपर्यंत सोनाराची दृष्टी येत नाही तिथपर्यंत ग्राहकाला कधीही काय दिसणार नाही, सोनं दिसणारच नाही. पण त्याच्या समोर काय, सोनच आहे सोनच, पण दिसतं काय, अलंकार. आता जेव्हा सोनार होतो म्हणजे सोनाराची दृष्टी तयार होते. आता सोनाराला सोनच दिसतं, पण तो सोनार तरी सुद्धा अलंकार तयार करतो. म्हणजे सोनाराला अलंकार दिसत नाही का, अलंकार पण दिसतो. पण अलंकार दिसत असूनही त्याची दृष्टी कसली आहे. मग अलंकार आणि सोनं हे वेगळं नाहीये, हे आहे एकच. हे काय आहे, हे एकच आहे. हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे जो महात्मा तिथून खाली आला आणि अंतःकरणाच्या वृत्तीकडे पाहू लागला त्याला हे लक्षात येतं की ही वृत्ती जी आहे, वृत्ती म्हणजे त्या लाटांसारखं आहे. जशा असंख्य लाटा उठाव्यात तशी ही वृत्ती अशी सारखी उठत असते. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये एका क्षणाला किती वृत्ती तयार होते सांगता येत नाही. तर ह्या ज्या लाटा तयार होतात, म्हणजे एकाची उत्पत्ती होते, तिची स्थिती होते, ती मावळते. दुसरीची उत्पत्ती होते, तिची स्थिती होते, ती मावळते. तिसरीची स्थिती होते, असं हे चालत राहत. हे काय होतं, चालत राहत. मग वृत्ती आणि चैतन्य हे कसं आहे, किंवा वृत्ती आणि वृत्तीस्थ चैतन्य हे कसं आहे, जसं लाटा आणि लाटातलं पाणी हे जसं आहे तसंच आहे. मग वृत्ती आणि वृत्तीस्थ चैतन्य असे दोन भाग नाही आहेत खरे बघितलं तर. जसं लाटा आणि लाटातलं पाणी हे दोन भाग खरे नाही आहेत, तो भ्रम आहे. तो भ्रम का मानावा लागतो, कारण ज्याची लाटांची दृष्टी आहे त्याला पाण्याची दृष्टी नाही, म्हणून त्याला पाण्याची दृष्टी येईपर्यंत तो भ्रम मानावा लागतो. जसं अलंकार आहे, अलंकाराची दृष्टी आहे, मग जिथपर्यंत सोन्याची दृष्टी येत नाही तिथपर्यंत अलंकार मानावा लागतो. एकदा का सोन्याची दृष्टी आली की मग त्याला सांगता येतं हे अलंकार नाही, ते सोनच आहे. मग सोनच आहे हे लक्षात आलं तर मग अलंकार आहे असं म्हटलं तरी सुद्धा तो काय होतो, तो गौरव होतो. तो काय, त्या सोन्याचा गौरव आहे, सोन्याचा तो विलास आहे. ते काय आहे, सोन्याचं काय, विलास आहे.
म्हणजे सोन्याचं उलट ते चांगलं रूप प्रकट केलंय, पण दृष्टी काय आहे ती सोन्याची. त्याचप्रमाणे ही वृत्ती जी आहे, ही वृत्ती जेव्हा तो खाली येऊन बघतो तेव्हा त्याला आता काय दिसत नाही, लाटा दिसत नाही. काय दिसत नाही? लाटा दिसत नाही. त्याला आता अलंकार दिसत नाही. त्याला काय दिसतं? सोनं दिसतं किंवा पाणी दिसतं. तसं त्याला ती वृत्ती नाही दिसत. आता ती काय होते, ह्या सगळ्या वृत्ती त्याला ब्रह्मरूप होतात, म्हणजे चैतन्य रूप वाटतं. म्हणून ही वृत्ती नसून चैतन्य आहे हे त्याला लक्षात येतं. म्हणून कुठलीही वृत्ती त्याला बाधक नाही हे कळत. आणि म्हणून त्या वेळेस त्याचं शुद्ध सत्व जे आहे ते सिद्ध होतं. शुद्ध सत्व गुणाचा हा व्यवहार आहे. या व्यवहारावरून त्याचा शुद्ध सत्व गुण आहे असं सिद्ध होतं. ही फार अवघड गोष्ट आहे समजायला. जेव्हा वृत्ती लक्षात येते तेव्हा मलिन सत्व सिद्ध होतं, आणि जेव्हा वृत्ती नसून चैतन्य आहे हे लक्षात येतं तेव्हा शुद्ध सत्व सिद्ध होतं. आता शुद्ध सत्व सिद्ध होतं असं मी का म्हणतोय, किंवा शुद्ध सत्वाचा व्यवहार होतो असं का म्हणतोय, कारण तिथे वृत्ती आहे. म्हणून काय वृत्ती आहे, तर तिथे व्यवहार सुरू झालाय, म्हणजे ते व्यवहार्य चैतन्य आहे. वृत्ती हे व्यवहार्य चैतन्य आहे. चैतन्याची व्यवहार्य दशा आहे. चैतन्यच अनेक वृत्तीच्या रूपाने, पण आता त्या कुठल्याही वृत्तीला तो काय म्हणत नाही, वृत्ती म्हणत. कुठल्याही अलंकाराला तो अलंकार म्हणत नाही, त्याला सोनं म्हणतो. कुठल्याही लाटांना तो लाटा म्हणत नाही, पाणी म्हणतो. पण तरी सुद्धा त्याला लाटा माहित असतात, तरी सुद्धा त्याला अलंकार माहित असतात. त्याचप्रमाणे तो आता सर्व वृत्तींना ब्रह्म मानतो, म्हणजे चैतन्य मानतो, पण तरी त्याला सगळ्या वृत्ती माहित असतात. म्हणजे त्याला काम माहिती असतो, क्रोध माहिती असतो, लोभ माहिती असतो, मद मत्सर सगळं माहिती असतं. हे सगळं तो अख्ख्या जगाला ज्या रीतीने माहिती त्याच रीतीने माहित असतं. तुम्हाला ज्याप्रमाणे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असतो त्यालाही तसंच असतो, त्यालाही तसाच कळतो. तुम्हाला जो काम कळतो, तुम्हाला जे लोभ कळतो, तुम्हाला जो मद मत्सर कळतो, त्यालाही तसंच कळतं. त्यालाही काय होतं, तसंच कळतं. पण मग विशेष काय त्याच्यामध्ये? विशेष काय? सोनाराला अलंकार कळतो, पण सोनारात विशेष काय, त्याला सोनं माहिती. तसं याच्यामध्ये विशेष काय, या महात्म्यामध्ये त्याला चैतन्य, मग त्याला चैतन्याची माहिती आहे, चैतन्य त्याला ज्ञात आहे, आणि तो सर्व वृत्तींना सर्वसामान्य माणसांसारखा तसंच जाणतो. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाचं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर आणि सिद्ध महापुरुषाचा, या महापुरुषाचा काम क्रोध लोभ मद मत्सर तसाच्या तसा आहे, काहीच फरक. म्हणजे सोनाराला जर तुम्ही म्हटले की तो नेकलेस मला काढून द्या, तर त्याचं असं होत नाही की त्याने दुसरा कुठला तरी अलंकार काढून दिला, कारण त्याला सगळं सोनं आहे ना. म्हणून असं होत नाही की त्याने तुम्हाला नेकलेस द्या म्हटल्यानंतर त्याने बांगड्या काढून दिल्या, असं होईल का? नाही होत. त्याचं काय होतं, तुम्ही नेकलेस मागितला, तो नेकलेसच काढून देतो. म्हणजे तुम्ही नेकलेस म्हणता, तुम्हाला नेकलेस कळतो, तुम्हाला सोनं नाही कळत. त्याला सोनं कळतं पण त्याला नेकलेसही कळतो, म्हणून तुम्ही नेकलेस माहिती तो नेकलेसच देतो. तसंच तुम्ही जर साधू पुरुषाकडे काम प्रगट केला तर कामच मिळेल, तुम्ही शिवी दिली तर तुम्हाला शिवीच मिळेल. सोनाराशी ग्राहक जसा व्यवहार करतो तसाच सोनार त्याच्याशी व्यवहार करतो. तसंच साधू पुरुषाशी आपण जसा व्यवहार करतो, साधू पुरुष त्याच्याशी तसाच व्यवहार. म्हणजे साधू पुरुषाकडे जर कोणी तलवार घेऊन आला तर साधू पुरुष काय करेल, तो पण एकतर तलवार घेऊन त्याच्याशी भांडेल किंवा काय करेल, पळून जाईल. म्हणून कृष्ण रणांगणावर शत्रूला मारतो किंवा मारण्यासाठी अर्जुनाला प्रवृत्त करतो, आणि एखादा विदुरासारखा भक्त असेल, संजयासारखा भक्त असेल, तर त्याच्याकडे कृपाछत्र प्रदान करतो. जो जसा आहे त्याला तसंच. तोच कृष्ण कुंतीशी वेगळा व्यवहार करतो. कृष्ण कारण हे त्या सिद्ध महापुरुषाचं प्रतीक आहे, त्यामुळे तोच कृष्ण विदुराशी वेगळा व्यवहार करतो. तोच कृष्ण धृतराष्ट्राशी वेगळा व्यवहार करतो, तोच संजयाशी वेगळा व्यवहार करतो. तोच कृष्ण दुर्योधनाला खलास करतो, मारून टाकतो अर्जुनाच्या माध्यमाने, आणि तोच कृष्ण अर्जुनाला तारून देतो. मग ही ते कृष्णाची काही चूक आहे? त्याच्यात कृष्णाचं काहीच नाही, तो सोनारासारखा आहे. हे ग्राहक आहेत, ते त्याला जसं मागतायत तो त्याला त्याच तो काय करतो, ज्याला जसं पाहिजे त्याला तसं देतो. म्हणून तुम्हाला काय पाहिजे, तो कृष्ण तयार आहे. कृष्ण जो आहे
तो काय आहे, तो त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही देणार नाही, तुमच्याप्रमाणे तुम्हाला देणार आहे. म्हणून आपण त्याच्या नावाने रडून उपयोग नाही. आपल्याला जे मिळतंय ते कशाचं फल आहे? देणारा तोच आहे. देणारा कोण आहे? तोच आहे. म्हणजे देणारा सोनारच आहे. तुम्ही नेकलेस माहितला तो नेकलेसच देईल, तुम्ही बांगड्या माहितला तो बांगड्याच देईल. आता तुम्हाला बांगड्यातला आणि अंगठीतला फरक कळत नसेल तर त्याला सोनार काय करणार, नाही का? म्हणजे एखाद्याला समजा लक्ष्मी हार म्हणजे काय हे माहित नाही, एखाद्या स्त्रीला लक्ष्मी हार माहित नाही आणि ती सोनाराकडे गेली, तिने मागितलं लक्ष्मी हार द्या. आता सोनाराला लक्ष्मी हार माहितीये, सोनं पण माहितीये, त्याने तिला त्या स्त्रीला लक्ष्मी हार विकला आणि ती घरी गेली आणि घरी गेल्यावर तिला लक्षात आलं की लक्ष्मी हार नाहीच ह्या, तर त्याच्यात सोनाराची काय चूक आहे? सोनाराची काय चूक आहे? सोनार काही चुकलं नाही, तो बरोबरच आहे, कारण त्याने बरोबर विकलंय तिला. किंवा आपण सोनाराकडे गेलो आणि आपण सोनाराला म्हटलं की मला चांगलं सोनं द्या. मग चांगलं सोनं म्हणून आपण त्याने तो म्हटला देतो. मग त्याने विचारलं की तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे आहेत? मग आपण म्हटलो आपल्याकडे समजा 50,000 रुपये. मग 50,000च्या हिशोबाने त्याला आपल्याला त्या प्रतीचं सोनं दिलं आणि विकलं. आणि घरी गेल्यानंतर आपल्याला कोणीतरी सांगितलं की हे 24 कॅरेट सोनं नाही, हे 22 कॅरेट सोनं आहे. आता तुमच्या तेवढ्या पैशामध्ये जर 22 कॅरेट सोनं देत असणार तर सोनार काय तुम्हाला 24 कॅरेट देईल? म्हणजे तुमची ऐपत नाही, त्याला सोनार काय करणार? मग घरी जाऊन तुम्ही रडत बसले की मला सोनाराने फसवलेलं नाहीये. त्याने तुम्हाला तुमची ऐपत विचारली होती की तुमच्याकडे किती पैसे आहेत. मग किती पैसे हे जर विचारलं, तुम्ही सांगितले माझ्याकडे 50,000, कारण बरेच लोक सोनाराकडे ते विचारतात किती तुमचे बजेट आहे. बजेट किती आहे? तुमचं बजेट फक्त 50,000 आहे. मग 50,000 तुम्हाला जेवढं येऊ शकतं तेवढंच तो देतो, तो जास्त कशाला देईल तुम्हाला, नाही का? मग तसं आपण ह्या जगामध्ये त्या कृष्णाला म्हणजे तो सिद्ध, त्याला आपण आपल्या बजेटप्रमाणेच मागतो. आपली लायकी जेवढं आणि तो आपल्याला लायकीप्रमाणे, तो आपल्याला जास्त काही देत नाही. कोणालाही जास्त लायकीपेक्षा जास्त मिळत नाही, लायकीपेक्षा कमी पण मिळत नाही. आपल्याला वाटतं की आपली बायको फारच काळी आहे, आपली लायकी तीच असते. किंवा आपली बायकी फार बाणकुदळ मिळाली, काही लोकांना मला अशी सून मिळाली. तुझी सून मिळाली, तुझी लायकीच ती, तिची काही चूक आहे? तुझी लायकी ती आहे, तुला तशी सून मिळणार होती. एखादं वाटतं माझा पोरगा असंच निघाला, तुझं लायकीच ती आहे, तुला तसंच पोरगा तयार होणार होतं. त्या पोराची काही चूक आहे? त्यांची काही चूक, कोणाची जगात कोणाची काही चूक नाही. आपल्याला जे मिळतं हे सगळं आपल्या लायकीप्रमाणे मिळतं. आपला गैरसमज असतो की आपल्याच डोक्यावर हे सगळा त्रास आला. कसा काय आला आपल्याला त्रास? आपल्याला कशाप्रमाणे मिळतंय? आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला मिळतं. जे आपल्या पदरात आहे हे सगळं तो जो प्रदान करतो, असं धरू आपण, तो कसं प्रदान करतो? तो म्हणजे ईश्वर. तो ईश्वर कसा प्रदान करतो? आपल्या लायकीप्रमाणे. त्यामुळे रडायचं काहीच कारण नाही. म्हणजे आपला हात तुटला तरी रडायचं काही कारण नाही. हात तुटल्याने जे वेदना होते तेवढ्या वेदनेने रडावं, रडून असं नाही. किती रडावं? जेवढ्या वेदना होतात ना तेवढ्या वेदनेने रडावं. पण असं रडत बसू नये देवाने माझाच हात का तोडला. तुझा हातच का तोडला? म्हणजे तुझा तोडायचा होता, कारण तुझी गरज आहे ती. तूच तसं, तुझी लायकी ती आहे, तुझी ऐपत ती आहे, त्यामुळे तुझा हात तुटला, नाही का? मग मला डायबिटीस का झाला, मला तसं का झालं, मला तसं का झालं, माझ्याच पदार्थ का पडलं. बरेच लोक तोंड बडवून घेतात. माझ्यासमोर नाही बडवत, घरी गेलं म्हणजे मी शिकवतो पण ऐकत नाही. तू आमच्याच पदार्थ. बरं बाकीचे लोक भारी असतात. तुम्ही एवढं महाराजांच्या नादी लागले, महाराजांचं ऐकता, तरी तुमचं असं होतंय. बघा आता महाराज काय करणार? महाराजाच्या नादी लागला म्हणून तुम्ही रांका ज्वेलर्सकडे गेले की तुम्हाला काय 100 तोळे देईल का? तुमची ऐपतच नाही, तुम्हाला 100 तोळे देईल? पण तुमची ऐपत असेल तर नाही म्हणेल. आता माझ्याकडे समजा 10 प्रकारची माणसं येतात. एक श्रीमंत मनुष्य येतो, एक गरीब मनुष्य येतो. आता महाराजाच्या नादी लागला म्हणून का श्रीमंत माणसाला रांका ज्वेलर 100 तोळे देईल आणि हा गरीब आहे त्याला पण 100 तोळे देईल? असं होईल का? नाही होणार. त्यामुळे तू महाराजाच्या नादी लागलेला असं नाही, तू कोणाच्या नादी लागला, मला काय करायचंय? पण मग बाकीचे उरलेले बघतात, जे श्रीमंत माणसं बघा महाराजांची सेवा करतात, महाराजांच्या नादी लागलेत, गाडी घोडा बंगला, केवढं श्रीमंती त्याच्याकडे. मग मी त्यांना सांगतो त्याच्याकडे होतं, हे गरीबाकडे पण बघ, माझ्या नादी लागलाय, झोपडीत राहतो, खायची आबाळ आहे त्याची. असं पण ना, आपल्याकडे सगळे वर्ग येतात का नाही लोक? आपल्याकडे समान आहेत का सगळे? नाही. मग काही लोक म्हणतात तुम्ही महाराजांची सेवा करा, सगळं नीटनेटकं होईल. काहीच नीटनेटकं होणार नाही. महाराजांची सेवा केल्याने, महाराजांच्या नादी लागल्याने काहीही तुमचं बरोबर होणार नाही आणि चूक पण होणार नाही. चूक बरोबर हे महाराजांवर अवलंबून नाही. आता महाराजाकडे काही शक्ती असेल, योगिक शक्ती असेल, काय असेल, त्याचा परिणाम म्हणून काय व्हायचं असेल ते पण होणार, ते तुमचा अधिकार आहे. मग त्याला काय?
तो तुमचा अधिकार आहे. ते महाराजांनी काय केलं? आपण पृथ्वीवर राहतो, सूर्य यावा, सूर्याची उष्णता आपल्याला मिळावी, हा आपला अधिकार आहे. मग सूर्याने काय केलं? काहीच नाही करतो. तो फक्त स्थिर आहे. आपण पृथ्वीवर आलो म्हणून सूर्याचा प्रकाश आपल्याला मिळतो. आपण जर पृथ्वीवर आलोच नसतो, आपण तिकडे प्लुटोवर वगैरे कुठेतरी राहिलो असतो, तर आपल्याला मिळाला असता का सूर्याचा प्रकाश? आपण पृथ्वीवर आलो, पण जर ढग मध्येच येणार असतील तर आपल्याला सूर्याचा प्रकाश मिळेल का? नाही मिळत उष्णता सूर्याची. का? मग ढग मध्ये येणं गरजेचं होतं, ढगांना येणे आहे मध्ये. तर हे सगळं जे आहे ते कोणावर अवलंबून आहे? आपला जो आपल्याला भोग आहे तो होणार. हे जर लक्षात ठेवलं तर आपण शांत स्थिर होतो. असो, अवांतर भाग सोडून देतो, पुन्हा आपल्या विषयाकडे येऊया. कुठे आहोत आपण? वृत्ती ज्या आहेत ह्या वृत्ती, सगळ्या वृत्तींकडे काय कसं बघावं, त्या महात्म्याने कसं बघावं, किंवा हा महात्मा कसा बघतो? चैतन्य. म्हणून त्याच्यासाठी वृत्ती नाही, त्याच्यासाठी काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, काही नाही, त्याला काहीच नाही. म्हणजे सोनाराला काय नाही, सोनाराला बांगडी नाही, अंगठी नाही, नेकलेस नाही, पैंजण नाही, असलं काहीच नाही. त्याला काय आहे? त्याला सोनच आहे. पण सगळं सोनं असून तरी त्याच्यासाठी काय? अलंकार पण आहेत. तशी या महात्म्याची स्थिती आहे. आणि अशी स्थिती झाली तर त्याचा शुद्ध सत्व गुण. चैतन्याचा व्यवहार शुद्ध सत्वातून जर झाला तर तीच वृत्ती. ती काय? वृत्ती. पण ती वृत्ती कशी आहे? ती वृत्ती सूक्ष्म आहे. ती काय? ती वृत्ती कशी आहे? सूक्ष्म आहे. या सूक्ष्म वृत्तीचा पुढे व्यवहार होणं गरजेचं आहे. तर ही बाह्य प्रदेशात जाण्याची पहिली पातळी आहे. काय इथे जे म्हटलंय, रुद्धी व बाह्य देशेपी. बाह्य देशात तो निघाला. आता बाह्य देशात निघाल्यानंतर वस्तू म्हणजे चैतन्य प्रत्येक बाह्य देशात राहणं गरजेचं आहे. हृदय हे अंतर अवस्था आहे, अंतर ठिकाण आहे. तिथून पहिला बाहेरचं ठिकाण आहे अंतःकरण. आणि तिथे आल्यानंतर काय झालंय त्याला सगळं काय माहित आहे? त्याला आता काय माहित आहे? चैतन्य पण माहित आहे, वृत्ती पण माहित. म्हणून वृत्ती आणि चैतन्य या दोघांना तो जाणतो. आणि मूर्ख मनुष्य कशाला जाणतो? मूर्ख मनुष्य फक्त, मूर्ख म्हणण्यापेक्षा निर्विकल्प समाधीकडे जाणारा, सविकल्प समाधीत असणारा महात्मा फक्त वृत्ती जाणतो. मूर्ख माणसाला तर काहीच माहित नाही. सविकल्प समाधीत प्रवेश करणारा महात्मा किंवा सविकल्प समाधीत असणारा महात्मा वृत्ती जाणतो. तो वृत्तीला साक्षी रूपाने जाणतो, पण तो वृत्तीला वृत्ती जाणतो. कारण त्याला अजून चैतन्याचा काय नाही? बोध नाही. कारण निर्विकल्प समाधीवर जाऊन आल्याशिवाय वृत्तीला चैतन्य रूपाने जाणता येत नाही. म्हणून तो महात्मा आहे, पण त्याला काय माहित नाही? मूर्ख माणसापेक्षा तो नक्कीच श्रेष्ठ आहे, पण त्याला काय माहित नाहीये? त्याला वृत्ती ही चैतन्य रूप आहे, चैतन्य आहे हे त्याला माहित नाही. बरोबर नाही? त्याला ते माहित नाही. म्हणून या ठिकाणावर दोघंही दिसतात. असा सविकल्प समाधीत आलेला महात्मा पण दिसतो, आणि त्याच ठिकाणावर हृदयातून परत इकडे खाली आलेला हा निर्विकल्प समाधी प्राप्त करून आलेला महात्माही दिसतो. या एकाच ठिकाणावर दोघं आहेत, पण दोघांमध्ये काय फरक आहे? पण ही आता बाह्य स्थिती आहे. दोघंही बाह्य स्थितीत आहे, पण एक सिद्ध आहे आणि एक प्रवासी आहे. एकाची साधना सुरू आहे आणि एक मात्र काय सिद्ध आहे. मग असा सिद्ध जो आहे त्याचा वर्णन या ठिकाणी आपण पाहत आहोत. पण हा भाग कुठला आहे? हा पहिला भाग. इथून पुढे त्याला कुठे जायचंय? खाली जायचंय. अजून इथून पुढे जायचंय त्याला, इथून पुढे खालीपर्यंत बाह्य देश तिथपर्यंत जायचंय. तर हा सगळ्यात पहिला, आतून पाहिल्यानंतर बाह्य देश कुठला आहे? अंतःकरण हा बाह्य देश. आणि हे लक्षात आल्यानंतर त्याचा जो गुण मानण्यात आलेला आहे किंवा जो गुण असतो तो शुद्ध असतो. अशी त्याची स्थिती होणं गरजेचं आहे. अन्वयाची ही सुरुवात आहे. हे काय? अन्वयाची. इथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे. अशक्य आहे म्हणजे अवघड आहे. अवघड असलं तरी सुद्धा कोणालाच करता येणार नाही असं म्हणता येणार नाही, पण जास्तीत जास्त जीव हे करू शकत नाही म्हणून अशक्य. कारण ही वाट जी आहे ही वाट माहीत नाही. वेगळ्याच वाटेला लोक लागलेली. जी लोक सविकल्प समाधीच्या दिशेने, निर्विकल्प समाधीच्या दिशेने प्रवेशच करत नाही, ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, ज्यांना विषयांमध्ये गुरफटून मारण्याची हौस आहे, जगामध्ये रममाण होण्याची ज्यांना हौस आहे, त्यांचा हा विषय नाही. तुम्ही जर जगामध्ये रममाण असाल, आणि जग म्हणजे काय?
जग म्हणजे काय हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. घरदार, बायको, मुलं, हे ह्यालाच जग असं म्हणतात. जग म्हणजे काही मोठं वैशिष्ट्य. आता आपल्यासाठी मर्यादित जग आहे. आपण हे शरीर सोडलं तर दुसरं जग तयार होतं, ते शरीर सोडलं की तिसरं जग तयार होतं. असं 14 भुवनामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो. हे सगळं मिळून जग आहे. मग तुम्ही कुठेही जा, मग ह्याच्यातच रममाण राहावं असं तुमच्या कृतीतून, तुमच्या विचारातून, तुमच्या वागण्यातून जर सिद्ध होत असेल तर तुम्हाला याचा कशाचाही अधिकार. म्हणून यांच्याविषयी वैराग्य येणं गरजेचं आहे. यांच्यात रममाण राहण्याची इच्छा नष्ट होणं गरजेचं. ती कुठल्या साधनाने येईल हे मला माहित नाही. तुम्हाला जी कुठली साधनं करता येतील ती साधनं करा, पण काय करा की यांचा वीट आला पाहिजे. यांचा वीट आला तर विठोबा आहे. कारण विठोबा हा फक्त कशावर उभा राहतो? विटेवर उभा राहतो. वीट असेल तर विठोबा. विठोबा कुठेही उभं राहत नाही. तो कुठे उभा राहतो? तो फक्त विठोबा फक्त विटेवरच उभा राहतो. म्हणून वीट पाहिजे. काय दिली पाहिजे देवाला? देव उभा करायचा असेल तर काय द्यावी लागते? वीट द्यावी लागते. वीट दिली तर विठोबा, आणि वीट नाही दिली तर मग विठोबा नाही. विठोबाला उभं राहायला पाहिजे. आणि विठोबा हे परब्रह्माचं चिन्ह आहे, परब्रह्माचं प्रतीक आहे. म्हणून या परब्रह्माला जर आपण उभं करायचं असेल किंवा परब्रह्माची जर प्राप्ती करायची असेल तर या इकडच्या सगळ्याचा वीट आला पाहिजे. वीट येणं म्हणजे काय? त्यांच्यात रममाण न होणं हेच वीट आहे. त्यांच्यात रममाण न होणं. जिथपर्यंत रममाण राहाल तिथपर्यंत मी काय सांगतो हे कळणं अवघड आहे. ऐकलं तरी तुम्हाला फक्त एवढ्या 1 तासापुरतच कळणार आहे. तुम्हाला पुढच्या शुक्रवारी काही आठवणार नाही. ज्यांना जितक्या प्रमाणात आठवेल तितक्या प्रमाणात त्यांचं ह्याच्यामध्ये वीट आहे असं समजा. कदाचित तुम्ही उद्या पण हे सगळं विसरलेलं असतं. त्याला दुसरं तिसरं कारण नाही. तुम्ही शाळा शिकले नाहीत म्हणून किंवा कमी शिकले म्हणून किंवा आता वयस्कर झाले म्हणून याचा त्याचा काही संबंध नाही. ह्याला फक्त संबंध कशाचा आहे? फक्त ह्या जगामध्ये रममाण होण्याची इच्छा संपली आहे. जगातलं जगणं संपू शकत नाही, ते आपल्या हातात नाही. जगातलं जगणं संपवणं हे आपल्या हातात नाही. आपण जगावं का मरावं, का आपली स्थिती असावी का प्रलय व्हावा, हे आपल्या हातात नाही. हे आपल्या हातात आहे का? नाही. त्याचं जे होणार ते होणार आहे. पण ह्या जगामध्ये रममाण होणं का न होणं हे मात्र आपल्या हातात. तेवढं आपल्या हातात. म्हणजे आपल्या हातात ते आपण करू शकतो. म्हणून जगू नये काय? जेवावं, खावं, बायको असावी, मुलं असावी, सगळं असावं. तुम्हाला सगळं असू दे, पण त्यांच्यात रममाण होऊ नका. पण हे फार पोचलेले आहेत, ते तुम्हाला रममाण केल्याशिवाय राहणार नाहीत. ते काय करणार? तुम्ही फक्त रममाण होणं बंद केलं की विषय संपतो. तर रममाण होणं हेच आपल्याला अडकवणार आहे. आणि तो ज्ञानदेवांनी रजोगुणाचा प्रभाव मांडलेला आहे. रजोगुणाचे निबळे स्त्री पुत्र आदी मिळे, यांच्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून सगळं करावं, सगळ्यात राहा, पण रममाण होणार. आणि रममाण व्हायचं आपण सोडून दिलं, करू नये का काही, सगळं करावं, पण काय होऊ नये? म्हणजे तुमचा प्रपंच करू नये काय? तो प्रपंच करत राहा, त्याने फरक नाही पडत. पण त्याच्यात रममाण झाले की मग त्यातलं रममाण होणं सोडलं पाहिजे. म्हणजे स्वयंपाक करावा, सगळ्यांना खाऊ घालावं, सगळी व्यवस्था करावी. जे काय आपल्याला कर्मधर्म वगैरे आपल्याकडे जे आलेलं आहे ते सगळ्या क्रिया कराव्यात. पण ह्या सगळ्या क्रिया करत असताना यांच्यात रममाण होणं, आणि यांच्यात रममाण व्हायचं नसेल तर त्यासाठी काय करावं लागतं? त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जगामध्ये साधू संतांनी याच्यावर सगळ्यात सोपा उपाय सांगितलेला आहे. तो उपाय असं सांगितलाय की तुम्ही फक्त कृष्ण किंवा तुम्ही फक्त विठोबा यांचं स्मरण करा, यांच्या नादी लागा. तुम्ही त्यांच्या नादी लागले तर असं म्हटलं की तुम्हाला जगात कुणीच अडवत नाही. मग लोक म्हणतात जाऊ दे, तो देवाच्या नादी लागला. पण तुम्ही म्हटलं की मी ब्रह्मतत्व, आत्मतत्व हे प्राप्त करा, लोक म्हणते हा वेडा झाला. मग तसं म्हणत नाही. साधू संत म्हणतात तुम्ही विठोबाच्या नादी लागला. मग काय करायचं? मग विठोबाच्या निमित्ताने परब्रह्माकडे जाण्यासाठी वाट सोपी करणारा वारकरी संप्रदाय. पण विठोबा म्हणजे जो मूर्ख लोक समजतात तो विठोबा नाहीये. कारण ते साधू संतांचं गमक लक्षात आलं की लक्षात येतं. त्यांनी ही वाट सोपी केली. कशामुळे? कारण जगातले लोक अडवतात नाही. तर आता तुम्ही जर म्हटले की मला पंढरपूरला जायचंय, विठोबाच्या दर्शनाला चाललो, तर लोक काही तुम्हाला अडवत नाहीत. हा ठीक आहे चालू, देवाच्या नादी लागलाय, जाऊ दे.
मग तुम्ही आता इकडे जायला निघाले की तुम्ही जर त्याच्यातच राहिले तर तुमचं वाईट काय, लोकांना कळून जातं ना. म्हणून बाकीच्या क्रिया करत असताना विठोबाच्या नावाखाली आपल्याला लोक त्रास देत नाही. काय होतं, त्रास देत नाही म्हणजे त्यांना ते म्हणतात सोडून देतात आपला विषय हळूहळू. दुसरं तुम्ही काय जर म्हटलं तर मग मात्र पारमार्थ करणारे लोक सुद्धा सोडत नाही मग आपलं, मग ते पण त्रास देतात. म्हणून साधू संत काय करतात, विठोबा 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 म्हणतात, कृष्ण कृष्ण म्हणतात, राम राम म्हणतात, किंवा माळ घाला म्हणतात, असं करा म्हणतात, तसं करा म्हणतात. ह्या सगळ्या क्रियेने काय होणार आहे, त्या क्रियेने आपण यांच्यामधले रममाण होणं कमी कमी होणार आहे. म्हणून हे पहिल्या पायरीमध्ये साधकांना गरजेचं असतं. अर्थात मी तुम्हाला एकदमच उच्च कोटीतला विषय सांगत असल्यानंतर हा विषय एकदम सांगायची तशी गरज नाही, तुम्हाला हे आधीच माहीत आहे. पण एक सहज विषय आला म्हणून तो तुम्हाला सांगितला. तर आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे निर्विकल्प समाधी साधण्याचा. निर्विकल्प समाधी हृदयामध्ये प्राप्त करून पुढे तिथून पुन्हा खाली प्रवास करत करत कशी पुन्हा समाधी स्थिती समाधी सिद्ध होते. कारण अन्वयानंतर खरी समाधी कशी नित्य सिद्ध आहे हे जाणण्यासाठी या श्लोकाचा आपल्याला नक्कीच उपयोग आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रवेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा